झी 24 तास एक पाऊल पुढे। राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला सामना संपणार की भविष्यात तो अधिक रंगणार याविषयी आपण बोलतो आहोत। मधु चव्हाण सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं पहिल्या सेगमेंटला अर्जुन डांगळे म्हणालेले होते की राज ठाकरेंची जी भूमिका आहे आंबेडकरांबाबत स्मारकाबाबत विशेषतः त्यांनी जी भूमिका घेतलेली होती ती भूमिका आडवी येऊ शकते समर्थन देण्यासाठी आरपीआयला। अशा परिस्थितीत तुम्हाला वाटतं का हा एक मुद्दा झाला, भविष्यात अजून अनेक मुद्दे येऊ शकतात, प्रॅक्टिकली अशी गोष्ट शक्य आहे? मला असं वाटतं राजकारणात संदर्भ बदलतात आणि प्रत्येकाने जर आपण सगळे जनतेच्या हितासाठी राजकारण करू तर आता काँग्रेस आणि एनसीपीची राजवट संपवून तिथे युतीचं राज्य येणं याच्यासाठी आपल्याला आपल्या काही स्वतःच्या काही अनेक गोष्टींना मुरड घालावी लागेल, आपला मूलभूत सिद्धांत न सोडता। जसं उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की 370 कलम घटनेतून काढावा आणि समान नागरी कायदा यावा, हे आमचं ध्येय आहे, जनसंघापासून आजही आहे। पण माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला 22 ते 20 पक्ष एकत्र आले त्यावेळेला एक विशिष्ट कार्यक्रम ठरवला। तिथे आमच्या जो मूलतः असलेल्या पक्षामध्ये जे त्या ठिकाणी आमचे ध्येयवाद होता तो आम्ही बाजूला सारला की आज आपल्या डोळ्यासमोर काय आहे तर आर्थिक विकास करणं, जनतेचा विश्वास निर्माण करणं आणि काँग्रेस इतर पक्ष हा देश चालवू शकतात असा आत्मविश्वास निर्माण करणे अधिक महत्वाचं होतं। म्हणून मला असं वाटतं जसं माणसाने आपल्या स्वभावाला मुरड घालायला लागते व्यक्तिगत जीवनामध्ये, संसारामध्ये, व्यवहारामध्ये, तसे राजकीय पक्ष सुद्धा जनहितासाठी काय वेळेला मुरड घालतात। बदलेल, फार मोठा पण म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे की आता शिवसेना आणि भाजप आणि आरपीआयच्या जोरावर काँग्रेस सरकारचा पराभव असं नाही। हे बघा, शक्ती वाढवायची असते। काँग्रेसचा पराभव ज्या वेळेला जनता पार्टीदारी काही वेळेला झाला त्यावेळेला परिस्थितीजन्य असा झाला। महाराष्ट्रामध्ये हा गेल्या 10 वर्षात त्यांनी जे राज्य केलेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा ते जर सत्तेवर आले तर खरंच ते भाग्यवान समजले पाहिजेत आणि आम्ही दुर्दैवी समजले पाहिजेत। पण या देशातल्या जनतेच्या निर्णय शक्तीवर महाराष्ट्रातला आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे मला असं वाटतं की शक्ती वाढेल। असं काही नाही की उद्या मनसे आली नाही, आपण पॉझिटिव्ह विचार करूया सगळ्यांनी मिळून। आणि मला असं वाटतं की ही जी टक्केवारी आहे ती फार मोठी महत्वाची टक्केवारी आहे आणि मतांचे विभाजन जर झालं, आता यांनी एक मुद्दा सांगितला की मनसे काँग्रेसची मतं घेईल, पण माझे व्यक्तिगत मत असं आहे आणि अनुभव असा आहे की ते बीजेपी आणि शिवसेनेचीच मतं त्या ठिकाणी जास्त तिथे जातील। त्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जे पहिलं पाऊल टाकलेलं आहे ते अतिशय स्वागतार्ह पहिलं पाऊल आहे आणि त्याला परिस्थितीजन्य त्या ठिकाणी वस्तुस्थिती निर्माण झाल्यानंतर सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद समोरून येईलच। नाही तर आता एका फटक्यात सांगितलं असतं राज ठाकरेंनी की आज तुम्हाला मी खाऊ देणार नाही, मला ते काय मान्य नाही। त्यामुळे तेही या ठिकाणी आपलं अवलोकन करत असतील, अभ्यास करत असतील, ते विचार करत असतील। डांगळे सर, अशी जर परिस्थिती निर्माण झाली आणि उद्या हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि निवडणूक लढवायच्या ठरवल्या तर अगोदरच मागच्या निवडणुकांमध्ये अनेक निवडणुकांमध्ये रामदास आठवलेंनी स्वतः नाराजी व्यक्त केलेली आहे, युतीमध्ये जागा कमी मिळतात, जितक्या जागा मिळण्याची गरज आहे आणि जितकी ताकद आहे आरपीआयची तेवढ्या जागा मिळत नाहीत। अजून एक वाटेकरी या युतीमध्ये आल्यामुळे आरपीआयची अजून मुस्कटदाबी होईल, अडचण होईल असं तुम्हाला वाटत नाही? या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आमचे मित्र हरीश रोगे यांनी जो मुद्दा उपस्थित केला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता राजकारणात काय अग्रगण्य राहिलेले नाहीत आणि आम्ही तेवढे काही नगण्य राहिलेलो नाही। त्यांच्या आठवणीसाठी सांगतो, रामदास आठवलेंना मिनिस्टर केलं होतं, मंत्री केलं होतं, त्यावेळी शरद पवार यांनी स्वतः कबूल केलं की आरपीआयच्या ताकदीमुळे 33 जागा या निवडून आल्या। म्हणजे एकीकडे राजकीय कृतज्ञपणाचं जे लक्षण असतं ते त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं। म्हणजे निवडणुकीच्या वेळेस हे सोनिया गांधी, मध्ये रामदास आठवले आणि बाजूला शरद पवार असे फोटो लावून मिरवायचे आणि निवडणुका झाल्या की रामदास आठवलेचा फोटो गायब व्हायचा, निवडणुकीवर वापरायचे। म्हणजे त्यावेळेस रामदास आठवलेंची ताकद होती आणि आता युतीत ते आल्यामुळे ते नगण्य, हा मला वाटतं कृतज्ञपणाचाच नमुना आहे। दुसरी गोष्ट, ज्या मगाशी मधु चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे की मगाशी संदीपजीने सांगितलं की 25 जागा, माझ्या माहितीप्रमाणे एकूण 47 जागावर विधानसभेत युतीचे उमेदवार, त्यावेळेस आरपीआय नव्हती त्यांच्याबरोबर मागच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये। आणि तुम्ही बघा की त्यांचे जे मार्जिन आहे ते 2,500 5 ते 7,000 पर्यंत आहेत आणि रिपब्लिकन पक्षाची, आठवले साहेबांची नक्कीच ताकद आहे की प्रत्येक मतदारसंघात आम्ही 5 ते 10,000 मतं आम्ही देऊ शकू। आम्हाला जास्त मताची आवश्यकता असते निवडून येण्याला, परंतु भाजप सेनेचे आमदार जिथे थोड्या थोड्या मताने पडलेत, जिथे मनसेने उभे केलेले उमेदवार त्यावेळेस नव्हती, आज ती
रिपब्लिकन पक्ष हा युतीबरोबर आहे आणि ही 5 ते 10 हजाराची ताकद आम्ही निश्चितपणे प्रत्येक मतदारसंघ, त्यामुळे भाजप, सेना आणि आरपीआय ही महायुती निश्चितपणे सत्तेवर येतील. परंतु यांनी जो मुद्दा उपस्थित केला ना, आणि शिवसेना आणि मनसेचं, उद्धवजींचे आणि त्यांचे राज ठाकरे यांचं जर मनोमिलन होत असेल, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. त्या निर्णय घेतल्यानंतर आम्ही आरपीआय निश्चितपणे त्याबाबत एक सकारात्मक किंवा एक चांगली भूमिका घेऊन त्याचा विचार करू. हा प्रश्न आरपीआयचा नाहीये विरोध करणं किंवा हे करणं, त्या दोघांनी कशा पद्धतीने एकत्र येतात. आरपीआयचा मुद्दा महत्वाचा अशासाठी आहे की रामदास आठवलेंनी जी प्रतिक्रिया दिलेली होती त्यात त्यांनी अनुकूलता दर्शवलेली नव्हती, त्यांनी विरोध केला होता. मगाशीच तो सांगितलं ना. त्याच्यामुळे जर काही गोष्टी घडत असतील, एकीकडून मनसेची ताकद वाढणार असेल, पण दुसरीकडून जर आरपीआयची ताकद कमी होणार असेल, जर आरपीआयचा कडवा विरोध असेल, तर ते महायुतीला परवडणार आहे का? म्हणून राजकारणामध्ये आमची युती ही सेना, बीजेपी आणि आरपीआय, सेना आणि बीजेपी काय भूमिका घेतात आमचे मित्र पक्ष, विशेषतः उद्धवजी आणि शिवसेनेच्या, कारण शिवसेना ह्या दोन्ही बंधूंनी ते ठरवायचं आहे. ते जर ठरलं तर आम्ही नेहमी निश्चितपणे त्याबाबत हा योग्य तो विचार करू. आम्ही काय अशी की निगेटिव्ह किंवा अशी कडवी अशी कुठलीही भूमिका आता सध्या घेत नाही, पण योग्य वेळी योग्य विचार करू आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवरून दूर करण्यासाठी निश्चितपणे आम्ही भूमिका घेऊ, ही आमची. अगदी. चंदू मामांकडे आपण पुन्हा जाऊया. चंदू मामा, ह्या दोन्ही बाजूंनी जे उहापोह होत आहेत ते तुम्ही ऐकताय. सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर तुमच्या समोर काय काय अडचणी दिसत आहेत? तुम्ही इतक्या दिवसांपासून प्रयत्न करताय, किंबहुना वर्षांपासून प्रयत्न करताय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.